महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नानाभाऊ पटोलेजी, शिवसेनेचे नेते अनिल देसाईजी, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र पाटील, मुंबई काँग्रेस आमचे नानाभाऊ गावंडे, उपस्थित पत्रकार मित्र, एक अत्यंत महत्वाच्या बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित केली आहे आणि ही पत्रकार परिषदेच्या पुढे माननीय आमचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले विषय मांडणार आहेत, पण रडीचा डाव कसा असतो आणि कशा पद्धतीने निवडणूक जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्ष सर्व नियम कायदे मोडून सत्ता आणि साधनांचा दुरुपयोग करून या निवडणुकीमध्ये काम करू इच्छित आहे आणि यावर प्रकाश टाकण्यासाठी आणि ही सगळी माहिती महाराष्ट्रातील सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी मी नानाभाऊंना विनंती करतो की त्यांनी या पत्रकार परिषदेला संबोधित करावं. मी आपल्याला सुरुवातीलाच या रडीचा डाव जो भाजपचा आहे तो कसा उघडकीस आला त्याची सुरुवात करतो. एक मिनिट वॉल्यूम मोठा करा स्पीकर. जास्तीत जास्त लोकांनी मतदान केले पाहिजे. प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे. यासाठी प्रशासनाकडून जनजागृती जिल्हा मतदारसंघात हा नंबर 7 करून ऑनलाईन पद्धतीने या यादीतून नाव बघण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. माझे नाव सुद्धा तेलाना गावच्या यादीतून बघण्याची विनंती आल्याचे समजले. आमच्या गावातील जवळपास 60 लोकांची नावे बघण्याची विनंती आल्याची समजते. जाणीवपूर्वक केलेला हा घोटाळापणा आहे. संबंधित यंत्रणेने दखल घ्यावी आणि चौकशी करून दोषींवर कारवाई करावी ही विनंती. धन्यवाद. हे झालं एकच नाही तर मी तुम्हाला अजून दाखवतो. हे दुसऱ्या गावची सरपंच आहे. नमस्कार, मी दीपाली श्रीकृष्ण कराड, प्रधानमंत्री सरपंच पदावर कार्यरत आहे. ऑनलाईन पद्धतीने 7 लोकचा माझं नाव करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि विरोधी पक्षाने घोषणापत्र केलेला आहे, तर त्याच्याकडून कारवाई करण्यात यावी अशी माझी विनंती आहे. मी तुम्हाला याच्यासाठी पुरावा दाखवला की कारण की आपल्या लोकशाहीतले तुम्ही चौथा स्तंभ आहे. निवडणूक आयोग परवा निवडणूक जाहीर करत असताना त्यांनी सांगितलं की आम्हाला पारदर्शक निवडणूक पाहिजे आणि जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे असं निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी स्पष्ट केलं. महाराष्ट्रामध्ये भाजपला माहित आहे की आम्ही हारतोय. भाजपच्या सोबतच्या पार्ट्यांना वाटतं की आम्ही हारतोय आणि म्हणून हा रडीचा डाव शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये करण्याचं पाप हे लोक करतात आहे. अरे दम असेल ना तुम्हाला आमोरसामोर लढा ना. हे रडीचा डाव करून तुम्ही जे जिंकण्याचा प्रयत्न करताय महाराष्ट्र माफ करणार नाही या भाजपला आणि त्यांच्या सोबत्यांना. आणि या पद्धतीने जर तुम्ही वागत असाल तर मी या निमित्तानं चौथ्या स्तंभाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो की आजपासून आपल्या सगळ्या वोटर लिस्टला आपण तपासा आणि जिथं जिथं जे अधिकारी यांच्या या षडयंत्रामध्ये सामील झाले असतील त्या सगळ्यांना त्याची जागा दाखवायचं काम महाराष्ट्रातली जनतेने करावं हे आवाहन सुद्धा मी या ठिकाणी करतोय. हारण्याच्या भीतीमुळे हे पाप आता भाजप आणि महायुतीचं सरकार करताना आपण पाहतोय. त्याच्या पलीकडे यांनी
महाराष्ट्रामध्ये योजना दुधाच्या नावाने 50,000 रुपये त्या एका व्यक्तीला देऊन महाराष्ट्रामध्ये सरकारच्या योजना प्रत्येकाच्या घरी पोहोचवण्याचं काम ते कोणाचे लोक, तर ते RSSचे भाजपचे लोक. त्यांना शासकीय दूध तयार केले. जनतेच्या घामाचा पैसा जो राज्याच्या तिजोरीत आहे त्या पैशातून त्याची उधळपट्टी केली जाते. निवडणूक आयोगाला आम्ही आज ती मागणी करणार आहोत की तातडीनं हे जे योजना दूध नावाचे बोगस लोक या महायुतीच्या बोगस कामाची माहिती देण्यापेक्षा त्या किती चांगलं काम केलं हे सांगायसाठी जे फिरत असतील तर निवडणूक आयोगाने तातडीनं या योजना दूतांची मान्यता रद्द करून महाराष्ट्राच्या लोकशाहीला वाचवलं पाहिजे ही मागणी आणि राज्याच्या तिजोरीला वाचवलं पाहिजे ही मागणी आम्ही करणार आहोत. त्याचप्रमाणे फॉर्म 7 अर्जामध्ये, कारण की हा जो फॉर्म 7 जो असतो त्या माध्यमातून खोट्या ऑनलाईन अर्ज केले जातात हे आपल्याला उघडकीस आलेलं आहे. आणि त्या ठिकाणी काँग्रेस विचाराचे, उद्धव साहेब ठाकरेंच्या विचाराचे, शरद पवार साहेबांच्या विचाराचे हे मत कमी करण्याचं काम या लोकांनी सुरू केलेलं आहे. ते तातडीने निवडणूक आयोगाने लक्ष घालावं. या पद्धतीची विनंती आम्ही आज जे CO इथं बसतात निवडणूक आयोगाचे ते चोकलिंगमजी त्यांना आता आम्ही 1:30 वाजता भेटणार आहोत. आणि विद्यमान आपण या ठिकाणी या निवडणुकीची हेराफेरी करण्याचा जो लज्जास्पद प्रयत्न केला जातो आहे त्या प्रयत्नाला आमचा विरोध आहे. आणि विशेष करून मी तुम्हाला सांगतो की या सगळ्या षडयंत्राच्या मागे देवेंद्र फडणवीसच आहे, एकनाथ शिंदे आहे. हे असं आहे की मी आता जे उघडकीस प्रकरण आलेलं आहे हे चिखली मतदारसंघातलं उदाहरण आहे. या चिखली मतदारसंघामध्ये गेल्या 10 दिवसात जवळपास 2600 पेक्षा जास्त फॉर्म 7 अर्ज दाखल केले आहेत. म्हणजे हा 7 नंबरचा अर्ज दाखल केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं नाव वोटर लोकांचं नाव आपोआप कमी केलं जातं की ते ऑनलाईन खोट्या सही करून ह्या टाकले जातात. या पद्धतीचं आलेलं आहे. तिथल्या उमेदवार कोण आहेत भाजपचे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मला त्यांचं नाव घेण्याचं कारण नाही. पण या सगळ्या षडयंत्रामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे याच्यामध्ये सामील आहेत आणि यांना हरण्याच्या भीतीपोटी हे पाप ते करतात आहेत. एवढंच आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे. आजच्या याच्यामध्ये निवडणूक आयोगाच्या या सगळ्या व्यवस्थेच्या बाबत आम्ही त्यांना सांगण्यासाठी आज जाणार आहोत. त्यासाठी इथं आम्ही आलेलो आहोत. 1:30 वाजता आम्ही भेटणार आहोत. आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी जे आता आपल्या समोर विषय केलं हे खरोखर धक्कादायक आहे. निवडणूक आयोगाला खास करून चीफ इलेक्शन कमिशनरची टीम आली होती आणि त्यांनी राजकीय पक्षांच्या बैठका इथे मुंबईत घेतल्या. सर्व प्रकारची माहिती जाणून घेतली. राजकीय पक्षांनी त्यांच्या सूचना आपापल्या पद्धतीने मांडल्या. महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवारजी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं आम्ही मांडल्या. एक फ्री अँड फेअर पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये निवडणुका होत अशा प्रकारची मागणी करत असताना आता जो गोष्टी धक्कादायक समोर येत आहे. एक तर त्यांनी 20 तारखेपर्यंत तुम्ही नाव नोंदणी करू शकता, आक्षेप घेऊ शकता अशा प्रकारचं हे केलंय. 22 ऑक्टोबर पासून नामांकन सुरू होत आहे, नॉमिनेशन सुरू होती आणि त्यानंतर 4 तारखेला शेवटचं विड्रॉल आणि 20 तारखेला मतदान अशा प्रकारचा कार्यक्रम जो दिला आहे. त्या सगळ्या परिस्थितीमध्ये आता जे काही करू शकतात म्हणजे जी तुमची मतदार सुधारक यादी आहे, 6 नंबरचा फॉर्म, 7 नंबरचा फॉर्म, 8 नंबर, 8A म्हणजे निवडणुकीच्या मतदारांच्या नोंदणी आणि त्याबद्दलची नंतरची ज्या काही प्रक्रिया असतात म्हणजे स्थलांतर असेल, वृद्ध असेल,
वेगवेगळे फॉर्म तुमचे ऍड्रेस चेंज झालेले असतील, तर या सगळ्या याची जी काही तरतूद असेल ती तरतूद आता ह्या घाईच्या याच्यामध्ये कशा तऱ्हेनं ते हानिकारक, म्हणजे ज्या निवडणुकीचा जो उद्देश आहे की स्वच्छ वातावरणामध्ये पारदर्शकतेने तुमची निवडणूक घेतली जाईल, यालाच कुठेतरी छेद दिला जातोय. आणि याला आमचा आक्षेप हा आता आम्ही आमचं महाविकास आघाडीचं डेलिगेशन एक शिष्टमंडळ जाऊन तिथे चोगलिंगम CEO जे आहेत चीफ इलेक्शन ऑफिसर महाराष्ट्र, त्यांना आम्ही देणार आहोत. परंतु यामध्ये आणि एक मुद्दा मी सांगेन, नानांनी तुम्हाला सांगितलं की हा मतदारांचा जो हक्क आहे, आज लोकशाही मधला सर्वात महत्वाचा हक्क प्रत्येक नागरिकाला मतदार म्हणून नोंदवल्यानंतर असतो, तोच हिरवून घेण्याचा हा प्रयत्न आहे. असलेली नावं गाळायची, नसलेल्या यांना आपण स्वतः हे करून त्याच्यामध्ये मतदारांमध्ये भर टाकायची आणि दिशा देऊन शेवटी प्रत्येक मतदारसंघामध्ये स्वतःला पाहिजे त्याप्रमाणे करणं हा लोकशाहीला कायम आहे. निवडणूक आयोगाने यावर त्वरित कडक पावलं घेऊन यावर कारवाई केली पाहिजे. दुसरा महत्वाचा मुद्दा हा जो निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे, वोटिंग फ्रॉम होम, म्हणजे घरून वोटिंग करण्याची डिस्टन्स वोटिंगची जी पद्धत आहे, यामध्ये 85 अधिक ज्यांचं वय 85 आणि 40% ज्यांना दिव्यांगाचं हे आहे सर्टिफिकेट ज्यांना सिव्हिल सर्जन यांच्याकडून मिळाले, त्या लोकांना घरून वोटिंग करण्याची पद्धत जी राबवली जाते त्याबद्दल आम्हाला आक्षेप अजिबात नाही आहे. ते व्हावं, ते चांगल्या रीतीने व्हावं, परंतु त्याच्यामध्ये पारदर्शकता असणं गरजेचं आहे. प्रत्येक पक्षाचे BLA तिथले प्रतिनिधी घेतल्याशिवाय BLO ने जाऊन ती प्रक्रिया पूर्ण करू नये, यासाठी आम्ही मतदारांबरोबर नागरिकांना सगळ्यांना आम्ही इथे त्याचं लक्ष वेधू इच्छितो की यामध्ये आपण जागरूकतेनं आपलं मतदाराचा हक्क जरूर बजावा, परंतु कोणाच्या अशा रीतीने इन्फ्लुएन्स खाली येऊन हे इथे रिगिंग होऊ नये या मतदानाचं. कारण फक्त मुंबईतलं उदाहरण दिलं तर मुंबईमध्ये साधारणपणे 4,500 ऑन एन ऍव्हरेज मुंबई उपनगरामध्ये प्रत्येक मतदारसंघात गणित हे मतदान असेल आणि शहरामध्ये 10 मतदारसंघांमध्ये हेच प्रमाण 6,400च्या घरात आहे. त्यामुळे फार मोठं आणि महत्वाचं असल्यामुळे नागरिकांनी आपण केलेलं मतदान यावर माझा उमेदवार कोण, माझा पक्ष कोण यावर लक्ष ठेवावं. रिगिंग होण्याची शक्यता आहे. मी निवडणूक आयोगाला या माध्यमातून विनंती एक मागणी करतोय, एक नागरिक म्हणून सुद्धा आणि एक पक्षाचा जबाबदार पदाधिकारी म्हणून सुद्धा, महाविकास आघाडीचा घटक म्हणून, की यामध्ये कुठलाही अशा प्रकारचं हे होता कामा नये की या निवडणुकीला संपूर्ण कार्यवाहीवर लाभ लागेल. हे कर्तव्य निवडणूक संपूर्ण यंत्रणेने करायचं आहे आणि त्यासाठी आमच्या पक्षाचे तिन्ही महाविकास आघाडीचे आमचे घटक पक्ष सगळ्यांचे प्रतिनिधी यांना घेऊनच ही प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे. अंडर नो इन्फ्लुएन्स ऑन वोटर अशा प्रकारचे हे मागणी करतो. त्या संदर्भात आता आम्ही डेलिगेशन जाऊन भेटणार. सर्व मंडळी आम्ही जाऊन आता भेट घेणार आहोत. धन्यवाद. फॉर्म नंबर 7 हे ऑनलाईन भरण्याची जी प्रक्रिया आहे ती मुळात संशयास्पद. फॉर्म नंबर 7 भरतो कोण याची काहीही माहिती निवडणूक आयोगाकडे नाही. राजकीय काम करणारे फॉर्म नंबर 7 चा वापर करून प्रत्येक मतदारसंघातनं 5,000 नावं बाजूला काढण्याचं काम करतात. त्यामुळे तिन्ही पक्षांची मागणी आहे की तुमच्याकडे दाखल झालेल्या फॉर्म नंबर 7 ची श्वेतपत्रिका काढावी आणि कुठल्या इथे दाखल झाल्या हे सांगावं. कित्येक ठिकाणी माणसं मृत्युमुखी दाखवले ते जिवंत आहे. सिन्नर मतदारसंघामध्ये 5,000 नावं अशीच वगळण्यात आली. जेव्हा त्या तिथील गावकऱ्यांच्या लक्षात आलं की असं होत आहे, स्वतः गावकऱ्यांनी भेट घेतली आणि गावकऱ्यांनी भेट घेतल्यानंतर त्यांची नावं परत आणली.
आता जर त्यांना मोठंच दाखवलं होतं तर ते परत कशी काय? याचा अर्थ की कुठेही पारदर्शीपणा नाही. इथे सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली निवडणूक आयोगाचे अधिकारी काम करतायत, याच्याबद्दल आमच्या मनात कुठलाही संशय नाही. दुसरी गोष्ट ही अत्यंत हास्यास्पद आणि लज्जास्पद लांछनच म्हणजे याच्याकडे बारकाईने कोणी लक्ष दिलं नसेल. तुम्ही कोणी यादी बघितली? यादी निवडणुकीची यादी बघितली कोणी? वोटर्स जी निवडणूक आयोग देते ती वोटर बघितले? मतदार यादी, मतदार यादीचं प्रिंटिंग इतकं घाणेरडं आहे की त्याचे ते नावच वाचते. वोटर नेम, ऍड्रेसेस चुकलेले असतात, वोटर्स चुकलेले असतात, वोटर चुकलेले असतात. डिजिटल महाराष्ट्र, डिजिटल इंडिया, आणि आपण मतदार यादी व्यवस्थित करू शकत नाही. मतदाराची यादी शोधताना जी काही धावपळ होते त्याच्यामध्ये 20 दिवस जातात. आपण मोठ्या मोठ्या घोषणा करतो, आधार कार्ड लिंक होणार, अमुक होणार, तमुक होणार. अरे मतदार लिंक होत नाहीये त्या मतदार यादीत. म्हणजे ज्या पद्धतीने निवडणूक राबवली जाते ते सगळंच एकंदरीतच संशयास्पद आहे. निवडणूक ही डेमोक्रेटिक सिस्टीम मध्ये सर्वात इम्पॉर्टंट असताना निवडणूक या खात्याकडे देण्यावर नोकर भरती देते जाऊ द्या, पण कमीत कमी यादी तरी एकदम व्यवस्थित काढा की डिजिटल आहे, तुझं नाव इथे, तुझं नाव इथे, तुझं नाव इथे. एका घरातली 5 माणसं, एका घरातली 5 माणसं, एकाचं नाव एका शाळेत, दुसऱ्याचं नाव दुसऱ्या शाळेत, एक तिसऱ्याचं नाव कुठल्या तरी शासकीय कार्यालयात, चौथ्याचं नाव, म्हणजे 5 एका घरातली 5 माणसं हे वेगवेगळ्या केंद्रावरती मतदान करायला जातात. कुठली पद्धत आहे? हा मतदानाची टक्केवारी पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने घेतलेली चाल आहे की काय? म्हणजे जगामध्ये 100% मतदान होत चाललंय आणि आपल्या इथं 50, 55, 57. कारण तुमची निवडणूक यादी आधीच बरोबर नसते. आणि सर्वात मोठा प्रश्न, सर्व पत्रकारांनी देखील हा प्रश्न उपस्थित केला होता की डीजीची बदली का नाही किंवा डीजीला का नाही काढलं. तुम्हाला आठवत असेल की बेंगॉल मध्ये जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा तिथल्या डीजीला काढावं असं निवडणूक आयोगाने तातडीचं एक पत्र दाखल केलं आणि त्याची बदली. याबाबत हुशार पत्रकारांनी हाच प्रश्न निवडणूक आयोगाला विचारला असता, ज्या डीजी आहेत त्या एक्सटेन्शन वर आहेत, तुम्ही यावर काय निर्णय घेणार? ते निर्णय आमचा अधिकारच नाही. म्हणजे बंगालमध्ये वेगळं अधिकार पत्र आहे का? काय वेगळं अधिकारांचं पुस्तक आहे आणि महाराष्ट्राला काय वेगळं अधिकारांचं पुस्तक आहे? म्हणजे बंगालची निवडणूक जिंकायची म्हणून आपल्या मताचा निवडणूक आयोगाने डीजी आणला, आपल्या आवडीचा डीजी आणला आणि इथे जिंकायला पेगासस कोणी वापरलं, फोन टॅपिंग कोणी केलं, त्याचा इतिहास सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि ज्यांनी हे सगळे गुन्हे केले तोच माणूस जर पोलीस यंत्रणेचा प्रमुख असेल, जो खालच्या सगळ्या यंत्रणेला सांगतोय की तुम्ही बिंदास सत्ताधारी पक्षाचं काम करा, आणि ते निवडणूक आयोग म्हणतो राहू दे त्यांना नका काढू, ते आमचा अधिकार नाही, ते सरकार बघेल. निवडणूक आयोगाने पारदर्शक वागावं, जे निर्णय घ्यायचे त्यांनी पूर्वीच्या राज्यांमध्ये जे घेतले तेच अंमलात आणावे, तरच ही निवडणूक पारदर्शी होईल. अन्यथा ज्या उद्देशाने स्वतंत्र निवडणूक आयोग स्थापन केला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, तोच मुळात कोसळेल आणि निवडणुका आणि लोकशाही ही धोक्यात येईल. प्रश्न सुरू करण्यापूर्वी एक महत्वाची सूचना आपल्या सगळ्यांच्या पुढे, आम्ही आता निवडणूक आयोगाच्याकडे भेटायला चाललो आहोत आणि त्यांची भेट घेऊन आम्ही निवेदन देणार आहोत. आता आमच्याकडे जी माहिती आली आहे की जिथे जिथे लोकसभेमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना अधिकची मतं आहे त्या त्या ठिकाणी हा प्रयोग सुरू झालेला आहे. म्हणजे विशेष माहिती आपल्या सगळ्यांच्या पुढे
जिथे आघाडीला अधिक मतं मिळाली, आघाडीला लीड मिळाली, त्या मतदारसंघामधील साधारणतः 2,500 पासून तर 10,000 मतं कशी कमी करता येईल अशा पद्धतीचं प्लॅनिंग भारतीय जनता पक्षाचे नेते फडणवीस आणि शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात सुरू आहे. ज्या निवडणुका आपण जिंकूच शकत नाही आणि म्हणून हा 7 नंबरचा जो फॉर्म आहे तो खरं म्हणजे स्वीकारला जाऊ नये अशी सगळ्यांची मागणी आता केलेली आहे आणि बरीच विस्तृत माहिती आपल्या समोर दिलेली आहे. महाराष्ट्रामध्ये घाबरले माहिती आणि त्यातून हा सगळा प्रकार आता महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आपल्याला ते द्या माझ्याकडे देऊन टाक. फोटो वेगळा आहे आणि माणूस आहे. आताच आपल्याकडे आपले पत्रकार आहे संतोष कार्यकर्ते एनसीपीचे कार्यकर्ते आहेत संतोष शशिकांत पवार, हे तुतारीवाले आणि यांचं नाव वेगळा आणि फोटो वेगळा. हे मतदार यादीमधला आपली सॉरी भारत हो ना त्यांचं कार्ड आहे, भारत निवडणूक आयोगाचं हे कार्ड आहे. यावरच मतदान करायसाठी ही आयडी कामात येते आणि उद्या जर हा फोटो वेगळा आहे तर त्याला मतदानापासून रोखलं जाऊ शकतं, रोखलं जाईलच. अशी पारदर्शी निवडणूक महाराष्ट्रात होण्यासाठी किंवा देशात होण्यासाठी निवडणूक आयोगाने जे काही सांगितलं आम्ही पारदर्शी करू, हे पारदर्शीपणाचं लक्षण आहे का या एका आयडीवरून आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. म्हणूनच आमचं सगळ्यांचं म्हणणं एवढं आहे की तातडीनं फॉर्म 7 हा घेणं बंद करा आणि पुन्हा असे प्रकार होतील ना होणार नाही याची सगळ्यांना सूचना करा अशी मागणी आम्ही या निमित्तानं करतो. आता प्रश्न उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला करा, महाराष्ट्रातील जनतेला आम्ही आवाहन करतो की आपलं नाव 29 तारखेला अंतिम मतदार यादी 29 आपल्याला सगळ्यांना आता मिळणार आहे 20 तारखेपासून 19 पासून 19ला ती उपलब्ध होणार आहे सगळ्यांच्याकडे अंतिम. त्यावेळेस सर्व महाराष्ट्रातील जनतेने आपल्या मतदार यादीत नाव आहे की नाही याची खात्री आपण करून घ्यावी आतापासूनच असं आवाहन सुद्धा या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सर्व महाराष्ट्रातील मतदारांना आम्ही करतो. यानंतर प्रश्न विचारा. एक मिनिट आता ज्या भूमिका मांडल्या ग्रामीण भागामध्ये अनेक उदाहरणापासून छोटीशी 2च उदाहरण देतो. नाशिक मध्य मतदारसंघात 6,500 मतदार दुबार आहेत आणि असा अर्ज कलेक्टर केल्यानंतर ही कलेक्टर दखल घेतली आहे. सिल्लोड मतदारसंघ जो आहे लोकसभेनंतर या एका मतदारसंघात 27,000 मतदार वाढलेली 27,000 आणि ही संभाजीनगर मध्य आणि सिल्लोड अशा 2 मतदारसंघात एकाच वेळेस 27,000 नावं आहेत. निवडणूक आयोगाला जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना विस्तृत तक्रारी केल्यानंतर सुद्धा याची दखल घेतली जात नाही. सत्ताधारी पक्षाचे तिथे स्थानिक आमदार मंत्री यांच्या प्रभावाखाली अशा पद्धतीनं निवडणूक अधिकारी काम करतात. अशा प्रकारची स्थिती सगळीकडे आहे. चला पुढे प्रश्न. महाराष्ट्र में होने वाले विधानसभा के जो विधानसभा का जो चुनाव हो रहा है उसमें चुनाव आयोग ने जो अधिसूचना निकाली है और उसमें जब उन्हें पत्रकार परिषद में कहा है कि हमें पारदर्शक चुनाव करना है तो चुनाव आयोग के ही व्यवस्था में पारदर्शिकता नहीं है और सत्ता पक्ष के इशारे पे अगर चुनाव लड़ा जाए तो पारदर्शिता कहाँ से आएगी, ये प्रश्न हमारे सबके सामने खड़ा हुआ है। महाराष्ट्र में 7 नंबर का जो फॉर्म होता है वो ऑनलाइन डायरेक्ट डालकर लोगों के नाम वहां पे कम किए जा रहे हैं
और कम कर उसमें कांग्रेस, शरद पवार साहब के विचारधारा के वोट, उद्धव साहब के विचारधारा के वोट को कम करने का काम महाराष्ट्र में किया जा रहा है और उसके पुरावे हमने आपको दिए हैं। मैं आह्वान करता हूँ बीजेपी को, अरे दम है ना तो सामने से लड़ो। ऐसे ये पीछे से वार करने में लोकतांत्रिक व्यवस्था का खून करने का अधिकार तुमको नहीं दिया गया है। अगर गलती से तुमको दिल्ली में पावर मिल गया है तो उस पावर का, और राज्य में भ्रष्टाचार से बनी हुई असंवैधानिक सरकार, ये सरकार के माध्यम से महाराष्ट्र में होने वाली लोकतांत्रिक व्यवस्था की जो चुनाव है, जो लोकतांत्रिक व्यवस्था का उत्सव है, और ये महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर का महाराष्ट्र है। ये महाराष्ट्र में अगर तुम लोकतांत्रिक व्यवस्था का खून करना चाहते हो तो कदापि यहाँ पे महाराष्ट्र की जनता होने नहीं देंगी। लड़ना है तो सामने से लड़ो, पर तुम्हारे में दम नहीं है क्योंकि तुम हारने वाले हो। तुम्हारे इस सर्वे में तुम्हारी लोगों ने पोल खोल के रखी है। जिस तरह से महाराष्ट्र बेचकर तुमने गुजरात को बेच दिया, नरेंद्र मोदी और अमित शाह का एटीएम महाराष्ट्र बन चुका है। महाराष्ट्र को लूटने का काम किया और महाराष्ट्र की जनता इनको सत्ता से बाहर निकालने का मानस बना कर रखी है। तो यही अब हारने के डर से लोकतांत्रिक व्यवस्था का खून करने का काम ये लोग कर रहे हैं। आपने देखा होगा कि लास्ट हमने चुनाव के पहले ही महाराष्ट्र की डीजी जो है उसके बारे में हमने कंप्लेंट की थी चुनाव आयोग को। वो कहा था कि असंवैधानिक व्यवस्था के आधार पर डीजी की नियुक्ति हुई रश्मि शुक्ला की। अब चुनाव आयोग ने जो इलेक्शन जिस दिन डिक्लेयर किया उस दिन प्रेस कॉन्फ्रेंस ली। उस दिन लोगों पत्रकार जी ने पूछा कि आप डीजी बदलने वाले हो क्या? तो चुनाव आयोग कहते हैं कि हम बदल नहीं सकते, डीजी के अधिकार हमारे नहीं है। फिर वेस्ट बंगाल का डीजी आपने कैसा बदला, उसका जवाब भी चुनाव आयोग को देना पड़ेगा। अगर चुनाव पारदर्शक करना हो तो ये व्यवस्था के आधार पर चुनाव आयोग ने तुरंत एक्शन लेना चाहिए और महाराष्ट्र में चुनाव पारदर्शक होना चाहिए। मांग हम तीनों दल, कांग्रेस, उद्धव साहब का गठ और शरद पवार साहब के गठ के माध्यम से हम लोग करने जा रहे हैं और महाविकास आघाड़ी के माध्यम से किए जा रहे हैं। अगर चुनाव पारदर्शक नहीं होता है तो इसका मतलब है कि चुनाव आयोग और केंद्र में बैठी हुई मोदी और बीजेपी की सरकार, इनकी साठगांठ से लोकतांत्रिक व्यवस्था का खून करने का काम चुनाव आयोग कर रहा है। ये मैसेज देश में जाएगा और लोकतांत्रिक व्यवस्था के ऊपर से जनता का भरोसा उठ जाएगा। और इसलिए हम आज महाराष्ट्र के जो चुनाव आयोग के सीओ है चोकलिंगम जी, उनको पास जाकर हम सब ये बात को पास से अवगत कराएंगे। जो पुरावे हमारे पास है वो उनको देंगे और जो ऑनलाइन पद्धति से जिस तरह से ये पाप करने का काम जो किया जा रहा है उसको तुरंत रोकने का आदेश वो दे। और ये चुनाव आयोग की जो प्रक्रिया है, अब सरकार का कोई दखलंदाजी नहीं होना चाहिए। और एक दूसरा है कि महाराष्ट्र सरकार ने योजना दूत के नाम से 50,000 लोगों की नियुक्ति की है और उनको 50,000 रुपया दिया जाएगा। सरकार की योजना है उनके घर तक पहुंचाने के लिए वो, लेकिन सब लोग संघ के हैं, बीजेपी विचारधारा के हैं और सब प्राइवेट लोग हैं, सरकारी लोग नहीं है। और ये लोग सरकार का बैच लगाकर लोगों के घर जाकर वो कैंपेन वो लोग कर रहे हैं। जो महाराष्ट्र के जनता के पसीने का पैसा जो राज्य की तिजोरी में है उसको ये उड़ाने का काम और अपना कैंपेन करने का काम ये लोग कर रहे हैं। ये भी इस बारे में भी हम कंप्लेंट चुनाव आयोग को करेंगे। तुरंत ये योजना व्यवस्था बंद की जाए, ये मांग हम करेंगे। संजय राऊत आम्ही सध्या याच्यावर बोलतो आहोत। मैं हिंदी में देता हूँ। पहली बात ऐसी है कि संजय राउत जी के नेता उद्धव ठाकरे जी है, हमारे नेता मल्लिकार्जुन खड़गे जी और राहुल जी है।
और राष्ट्रवादी के नेता शरद पवार जी, जो हमारी टीम में हम लोग जो शिवसेना की मीटिंग जो कमेटी जो है उसमें ना शरद पवार जी रहते हैं, ना उद्धव जी रहते हैं, ना मल्लिकार्जुन खड़गे जी, ना राहुल जी रहते हैं। लेकिन हम लोग कमेटी जो बनी है उनके आदेश से बनी है, हमारे तीनों नेता के आदेश से बनी है। हमारी जवाबदारी है कि हमारे नेता को जो भी कुछ हुआ वो मालूमात देना, वो हमारा अधिकार है, वो देना पड़ता है। संजय राउत उद्धव जी को ओवररोल करते होंगे तो उनका इशू है, हमें पता नहीं क्या है उनका, अगर वो ऐसा बोलते हैं तो। लेकिन हम हमारे नेताओं को हम वास्तविकता बताना ये हमारी जवाबदारी है और वो हमने काम किया है। संजय राउत का काम, संजय राउत क्या कर रहे हैं, हमें संजय राउत के बारे में मुझे कुछ बोलना नहीं। सर, एकूणच संजय राऊतांनी जी भूमिका मांडलेली आहे त्यामध्ये हायकमांडकडे हे पत्रक जाणार आहे। एकूणच शिवसेनेची चर्चा जी आतापर्यंत मुंबईत होती ती दिल्लीपर्यंत जाणार का? ते अजून काही अरे मला मुद्दा एक असा आहे की संजय राऊत साहेबांनी जे सांगितले की त्यांचे नेता उद्धवजी आहेत, त्यांना उद्धवजीला माहिती द्यावं लागतं। जितेंद्र असतील किंवा जयंत पाटील असतील त्यांना माहिती पवार साहेबांना द्यावं लागतं। आमची नेमणूक जी केलेली आहे मल्लिकार्जुन खड़गे साहेब आणि राहुलजींनी केलेली आहे, आमच्या नेत्यांना आम्हाला माहिती द्यावं लागतं जे काही झालं ते। आखरी हायकमांड बसून हे सगळे निर्णय करणार। तर संजय राऊतांचं काय म्हणणं आहे नेमकं मला ते कळलं नाही, त्याच्यामुळे मला प्रतिक्रिया द्यायचं काही कारण नाही। फक्त निवडणूक आयोगासंबंधात आहे, याबद्दल इतर प्रश्नाची उत्तरं आम्ही सगळ्या लोकांनी एकत्र बसल्यानंतर देऊ। आपण मैं सिर्फ इतना कहना चाहता हूँ कि आपकी जो यादी है, आपकी यादी में जो घोटाला करने वाले हैं, आज से आप अपना नाम चेक करना शुरू कर दीजिए। अगर गलती से भी आपका नाम गायब हो जाता है तो आप तुरंत आवाज उठाइए, क्योंकि जीतने वाली महाविकास आघाड़ी है, ये ध्यान में रख के आपको काम करना है और उस काम के ऊपर आप नजर रखिए। शासन निर्णय जो बोला ना, शासन निर्णय आहे, आचारसंहिता लागला बोलतो ना।